हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत स्पेसिफिकली फॉर द स्ट्रॅटेजीज की स्ट्रॅटेजीजचा जो पे ऑफ असतो किंवा जो स्ट्रॅटेजी चार्ट असतो थोडाफार आपण डिस्कस करणार आहोत की कधी एंट्री बनू शकते किंवा एक्झिट बनू शकते. आणि युजली जे मेनली आपण डिस्कस करणार आहोत ते स्ट्रॅडल आणि स्ट्रँगल्स कुठेतरी आपण बघूया. मेनली आपण स्ट्रॅडलवर फोकस करूया की स्ट्रॅडल्स आपण कसं करू शकतो, मग त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बघू शकता. एकदा जर काय कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली तर डेफिनेटली तुम्ही सगळ्या मल्टिपल स्ट्रॅटेजीजचं तुम्ही डेटा पण तुम्ही त्या गोष्टीवर बघू शकता. आणि सिम्पली आजचा जो मेनली टॉपिक आहे तो स्ट्रॅटेजी चार्टवर होणार आहे की स्ट्रॅटेजी चार्टवर आपण एक परफेक्ट एंट्री किंवा एक्झिट कशी बनवू शकतो. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. फर्स्टली मी थोडाफार तुम्हाला एक व्हाईट बोर्ड वरती समजून सांगतो की आपल्याला ऍक्च्युली काय बघायचं आणि कसं आपण ट्रेड्स बनवू शकतो त्या गोष्टीवरती. ओके, सो जस्ट 2 मिनिटं द्या, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो माझी. लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सो लेट सी, जर मी एखादा नॉर्मल जर मी एखादा स्ट्रँगल विकतोय किंवा स्ट्रॅडल विकतोय. ओके, लेट सी मी एखादा स्ट्रॅडल विकतोय. ओके, सो स्ट्रॅडलवर जनरली जर मी सेल करत असेल. ओके, सो जनरली जेव्हा प्रीमियम ड्रॉप होणार तेव्हा कुठेतरी मला एक बेनिफिट मिळणार जर मी एक स्ट्रॅडल विकत असेल तर. राईट, सो जनरली स्ट्रॅडलचा जो काय पे ऑफ होतो तो काही असा बनतो आपला. राईट, आणि सांगायचं म्हटलं तर आपल्याला काय बघावं लागतं, आपल्याला स्पेसिफिकली हे बघावं लागतं की मार्केट जो आहे किंवा जो स्ट्रॅडलचा माझा जो प्रीमियम आहे, जो इन्फ्लो आहे प्रीमियमचा, तो जेवढा ड्रॉप होईल ऍज अ स्ट्रॅडल ऍज अ सेलर माझ्यासाठी बेनिफिट आहे. राईट, जेवढा प्रीमियम ड्रॉप होईल तेवढा. राईट, प्रीमियम ड्रॉप होईल तेव्हा. राईट, नाव काही काही बरेच लोक इंट्राडे स्ट्रॅडल विकायचं असतं त्यांना, किंवा काही काही बरेच लोकांना स्पेसिफिकली पोझिशनल 2-3 दिवस किंवा एखाद्या 3-4 दिवसासाठी स्ट्रॅडल विकायचं असतं. राईट, सो असे पण काही स्टॅटिक्स आपण बघूया ज्यात आपण युज करू शकतो. आणि सिम्पली आपण काही मुव्हिंग ऍव्हरेज वरती प्लॉट करून बघूया की कुठे एंट्री मिळते आणि कुठे एक्झिट मिळते. राईट, सो स्ट्रॅटेजी चार्ट हा का असला पाहिजे, कारण लेट्स सी जर मी नॉर्मली जाऊन मार्केटमध्ये स्ट्रॅडल विकते आणि आय डोंट नो की त्याची स्प्रेडची जी व्हॅल्यू आहे ती किती वाढते आणि किती कमी होते. राईट, मला तर मल्टिपल गोष्टी बघाव्या लागतील. राईट, आणि मल्टिपल गोष्टी जेव्हा मी बघत असेल तेव्हा एक सिंगल फॅक्टर बघून मला चालणार नाही की मी फक्त जाऊन स्ट्रॅडल विकले आता त्याची प्रीमियमची प्राइस पडते. राईट, मला त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी टेस्ट कराव्या लागतील आणि त्यावेळेसवरती आपल्याला ट्रेड बनावे लागेल. राईट, इवन दो जर मी एखादा बुल कॉल स्प्रेड बनवतोय किंवा एखादा बेअरफुट स्प्रेड वगैरे बनवतोय त्याची पण जी स्ट्रॅटेजी चार्ट आहे तो आपल्याला बघावा लागतो. राईट, सो ट्रेंड जो आहे मार्केटमध्ये किंवा जर ट्रेंड नसेल आला किंवा एंट्री एक्झिट कुठे मिळेल ऍज पर दी स्ट्रॅटेजी चार्ट प्रीमियमच्या इन्फ्लो मध्ये कसं आपण त्याच्यात बनवू शकतो ते स्पेसिफिकली बघूया. सो सेल स्ट्रॅडल मध्ये जनरली थोडंफार ज्यांना माहिती नसेल स्ट्रॅडल सेल करतो तर काय करतो आपण, युजली कॉल आणि पुट सेम स्ट्राईकचे विकतो. राईट, सेम स्ट्राईकचे आपण कॉल अँड पुट सेल करतो. ओके, सो त्याला आपण म्हणतो शॉर्ट स्ट्रॅडल. ओके, ओके, सो आणि जर मी कॉल अँड पुट बाय करत असेल सेम स्ट्राईक, सो त्याला आपण म्हणतो बाय करतो, त्याला आपण काय म्हणतो लॉंग स्ट्रॅडल. ओके, ओके, अगर जर मी कॉल अँड पुट विकत असेल एकाच स्पेसिफिकली पर्टिक्युलर स्ट्राईक्सचे, सो दॅट टर्न्स इन टू माय शॉर्ट स्ट्रॅडल, तो माझा शॉर्ट स्ट्रॅडल मध्ये कन्वर्ट होतो. आणि जर मी एखादा कॉल अँड पुट विकत घेत असेल स्पेसिफिकली सेम स्ट्राईकचा, सो त्याला आपण म्हणतो लॉंग स्ट्रॅडल. ओके, सो स्ट्रॅटेजी जी बनते, स्ट्रॅटेजी जो चार्ट बनतो ते कंबाईन प्रीमियम. सो लेट सी, जर माझा कॉलचा जो प्रीमियम आहे लेट सी असेल 100 रुपये आणि पुटचा पण असेल लेट सी 120 रुपये. ओके, सो आणि मी सेल केलं आहे, सो दोघांचं ऍडिशन किती आलं 220 रुपये. सो माझी ही काय झाली स्प्रेडची व्हॅल्यू झाली. सो जेवढ्या ह्या स्प्रेडची व्हॅल्यू खाली पडेल 210, 200, 190, 150, जेवढी ह्या स्प्रेडची व्हॅल्यू खाली पडेल तेवढा मला प्रॉफिट आहे. बरोबर, ऍज अ सेलर जर मी कॉल आणि पुटचा प्रीमियम जर विकतोय, सो जेवढा मला ओव्हरऑल प्रीमियम पडेल तेवढा थिटा बेनिफिट जेवढा मला मिळेल किंवा
जेवढा जेवढा डिरेक्शन मध्ये मला मिळेल तेवढा मला तो प्रॉफिट आहे. बरोबर. सेकंड गोष्ट की लेट्स सी मी बाय केलंय कॉल अँड पुट. ओके, ह्याचा पण 100 आहे, लेट्स सी ह्याचा 120 आहे. सो कंबाईन प्रीमियम किती झाला, लेट्स सी जर मी बघायला गेलो तर अगेन 220. ओके, सो जेवढ्याचा प्रीमियम वाढेल, सो लेट्स सी 230, 250, 450, जेवढ्याचा प्रीमियम वाढेल तेवढा ऍज अ मला बायर प्रॉफिट आहे, कारण मी कॉल अँड पुट दोन्ही बाय केले. राईट. सो सेल वरती जो इम्पॅक्ट असतो ना, आता जर मी कॉल अँड पुट बाय करतो आहे, सो काय होतं ना, आता जनरली लेट्स सी जर मी लॉंग स्ट्रॅडल एखादा बाय करतोय, सो आणि मी अँटिसिपेट करतोय की मार्केटमध्ये एखादी डिरेक्शन किंवा जनरली आयव्ही इम्पॅक्ट वाढला पाहिजे. सो आयव्हीचा इम्पॅक्ट काय असतो की लेट्स सी जर आयव्ही वाढतोय मार्केटमध्ये, सो आयव्ही वाढतो तेव्हा प्रीमियम पण वाढतो. आयव्ही इज इक्वल टू प्रीमियम इज पॉझिटिव्ह. ओके, दॅट मीन्स व्हॉट की जेव्हा जेव्हा माझी इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा माझे प्रीमियम वाढतात. सो कोणाचे वाढतात, कॉल आणि पुट दोघांचे वाढतात. सो लेट सी जर मी एखादा लॉंग स्ट्रॅडल बाय केला असेल, एखादा कॉल अँड पुट बाय केला असेल, तर ऍज अ बायर मला आयव्हीचा इम्पॅक्ट कुठेतरी माझ्या फेवरमध्ये येतो. राईट. सेकंड गोष्ट आहे ती आहे डिरेक्शन. डिरेक्शन कुठेतरी माझ्या फेवरमध्ये असतो. राईट. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी असते डेल्टाज वगैरे असतात. राईट. सो आयव्ही आणि डिरेक्शन कुठेतरी मेनली फेवरमध्ये असते, पण तेच जर मी सेल स्ट्रॅडल केला, स्ट्रॅडल एटीएम स्ट्रॅडल मी विकतोय. राईट. सो त्याच्यात बेनिफिट काय असतो, एक आयव्हीचा ड्रॉप असतोच की जर आयव्ही पडेल तर माझे प्रीमियम, PREMIUM, सॉरी बोलता बोलता ते स्पेल मिस्टेक होते. सो आयव्ही पडेल तर प्रीमियम पडणार माझा. राईट. तर कॉल आणि पुट दोघांचा प्रीमियम पडणार. राईट. सो दॅट विल बी अ बेनिफिट फॉर मी की आयव्ही सोबत कॉल अँड पुट दोघांचा प्रीमियम पडते. सोबत जो मेन इम्पॅक्ट असतो तो थिटाचा इम्पॅक्ट असतो. राईट. सो थिटा जो असतो तो हळूहळू डीके होत जातो. राईट. सो जर तुम्ही थिटाचा थोडाफार कव सांगायला म्हटलं तर लेट्स सी, मी इथे थिटाचा कव काही असा असतो. ओके. आणि सपोज डेज टू एक्सपायरी आहे, तिकडे 2 दिवस, 1 दिवस बाकी, 2 दिवस, 3 दिवस, 4, 5, 6, 7, 8 दिवस, आणि इथे सपोज थिटा व्हॅल्यू आहे. ओके. सो थिटाची व्हॅल्यू आहे ना, ती नंतर इनिशियली नियर बाय एक्सपायरी ना खूप फास्ट ड्रॉप होते. ओके. सो थिटा इम्पॅक्ट कुठेतरी सेल्फ स्टडीला असतो जर तुम्ही नियर बाय एक्सपायरी करत असाल तर. ओके. आणि तिसरी जी गोष्ट असते, आयव्ही झालं, थिटा झालं, आणि तिसरी असते की डिरेक्शन, की मार्केटमध्ये जेव्हा कमी टाइम असतो ना तेव्हा डिरेक्शन कमी येण्याचे चान्सेस असतात. कारण लेट्स सी 30 दिवस एक्सपायरीला आहेत आणि 2 दिवस एक्सपायरीला आहेत, तर 30 दिवस जर मी एखाद्या स्ट्रॅडल विकतोय तर 30 दिवसाची प्रोबॅबिलिटी जास्त आहे की 30 दिवसामध्ये एक मोमेंटम येऊ शकते मोठी. पण तेच जर 2 दिवस एक्सपायरीला आहे तर 2 दिवसाची प्रोबॅबिलिटी कमी ऍज कम्पेअर दॅन 30 डेज, कारण 2 दिवसात जास्तीत जास्त मोमेंटम तो देऊ शकतो. आणि किती देऊ शकतो, जास्तीत जास्त एखादा रेअर केस जर काही इव्हेंट्स वगैरे आले तर, नाहीतर तो जास्त मोमेंटम नाही देणार. राईट. सो डिरेक्शन कुठेतरी फेवर असतो की कमी डिरेक्शन असतात त्या नियर बाय एक्सपायरीला. ओके. सो लेट सी हे सगळे फॅक्टर्स असतात जे आपल्याला बघावे लागतात. नॉर्मली जर मी स्ट्रॅडलचं सांगायला म्हटलं तर, किंवा स्ट्रँगलचं बाय स्ट्रॅडल किंवा शॉर्ट स्ट्रॅडलचं मी सांगायचं म्हटलं तर, पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर लाईक बुल कॉल स्प्रेड, बेअर पुट स्प्रेड वगैरे डिफरंट डिफरंट जर तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी प्लॉट करायची तर त्या स्ट्रॅटेजीचं पण तुम्ही स्ट्रॅटेजी चार्ट बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही अनालाइज करू शकता. सो जनरली जर मी एखादा बुलकॉल स्प्रेड बद्दल सांगायचं म्हटलं तर, बुलकॉल स्प्रेड इज युजली डेबिट स्प्रेड आपला बनतो. राईट. सो आयव्हीचा इम्पॅक्ट कुठेतरी त्याच्यावर जास्त मिळेल आपल्याला, सोबत डिरेक्शनचा इम्पॅक्ट जास्त मिळतो. डेल्टा कुठेतरी आपले जास्त इम्पॅक्ट, जर तुम्ही फार बाय एक्स वाय जात असाल तर डेल्टा इम्पॅक्ट तुम्हाला कुठेतरी जास्त मिळतो. राईट. सो ज्यांना ज्यांना स्ट्रॅटेजी माहिती असेल ना त्यांना समजेल मी काय म्हणते. राईट. त्यानंतर तेच जर तुम्ही बेअरफूट स्प्रेड बनवला तर दॅट इज विच कम्स अंडर दी अगेन डेबिट स्प्रेड, तो पण एक डेबिट स्प्रेड आपला बनतो. आणि डेबिट स्प्रेड तो बनत असेल तेव्हा सेम लॉजिक, तिकडे पण आयव्हीचा इम्पॅक्ट आणि डिरेक्शनचा इम्पॅक्ट कुठेतरी पॉझिटिव्ह बनतो आपल्यासाठी. सेकंड गोष्ट, जर मी थोडा नियर बाय एक्सपायरी जायचं म्हटलं तर नियर बाय एक्सपायरी जो असतो तो ट्राय करा की तिकडे क्रेडिट स्प्रेड बनवणं. ओके. क्रेडिट स्प्रेड जेव्हा तुम्ही बनवाल ना, त्या क्रेडिट स्प्रेड मध्ये काय होतं की तुम्हाला डिरेक्शन थोड्या वेळाने आली विच इज फाईन, चालेल, पण ती जी डिरेक्शन आहे ना
ती जर हळूहळू आली ना तरी तुम्हाला थिटाचा इम्पॅक्ट हळूहळू मिळत असतो त्या गोष्टीमध्ये कुठेतरी, राईट. सो कुठेतरी मार्केट त्या गोष्टीमध्ये तुमच्या फेवर मध्ये असतो आणि त्यानुसार तुम्ही तिकडे ट्रेड्स बनवू शकता. सो लेट सी, आपण स्ट्रॅटेजी चार्ट वरती डिस्कस करूया की स्ट्रॅटेजी चार्ट वरती आपण कशा एक अनालिसिस करू शकतो. आणि थोडाफार मी ते एक सेटअप पण सांगणार आहे स्ट्रॅटेजी चार्टवर, जर तुम्ही नॉर्मली स्ट्रॅडल विकत असाल तर किंवा बाय करत असाल तर. ओके. आणि स्टॉप लॉस वगैरे कसं ट्रेल करायचं ते पण आपण बघूया. ओके. सो त्यासाठी मी तुम्हाला कॉन्सेप्टची होम स्क्रीन शेअर करतो. ओके. ओके. सो जर तुम्ही कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनवर आता बरेच तुम्हाला अनालिटिक्सचे दिसतील. सो लेट्स सी, जर मी ओव्हरऑल इंटरफेस बघायला गेलो तर पहिला जर टॉपला आहे हे तुम्हाला निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे मेजर इंडायसेस आहे त्या प्रत्येकाचे तुम्हाला इथे बिल्टअप दिसेल की निफ्टी, बँक निफ्टी किंवा फिन निफ्टी शॉर्ट बिल्टअप मध्ये आहेत की लॉंग बिल्टअप मध्ये आहेत. सो मेजरली जर लॉंग बिल्टअप मध्ये असतील किंवा शॉर्ट बिल्टअप मध्ये मॅक्झिमम इंडेक्स असतील, सो दॅट मीन्स की सेंटिमेंट आपण जाणून घेऊ शकतो. जर लॉंग बिल्टअप असेल तर सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा कुठेतरी बुलिश आहे. आणि जर मेजरली इंडायसेस जे आहेत ते शॉर्ट बिल्टअप मध्ये असतील, दॅट मीन्स कुठेतरी सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा बेरिश सेंटिमेंट आहे. ओके. थोडा नंतर इथे आता सिनॉप्सिस येईल की ओव्हरऑल आजच्या दिवसामध्ये कोणते जे स्टॉक्स आहेत त्यांनी ऑलमोस्ट प्राइसच्या बेसिसमध्ये खूप चांगले वरती गेलेत आणि ओवायच्या बेसिसवरती कोणते स्टॉक वरती गेलेत. प्राइस डाऊन आहे आणि ओवाय डाऊन पण आहे की बेरिश आणि स्पेसिफिकली ओपन इंटरेस्ट कोणाचा पडला आहे, राईट. सो बरेच कन्सेप्ट तुम्ही ते जाणून घेऊ शकता. इकडे तुम्हाला सेक्टर वाईज कॉन्ट्रीब्युशन मिळेल की इंडेक्स वाईज तुम्ही किती कॉन्ट्रीब्युट स्पेसिफिकली आहे पर्टिक्युलर त्या सेक्टरचं या पर्टिक्युलर इंडेक्समध्ये, ते तुम्ही इझिली जाणू शकता. सो द मेन थिंग इज की स्ट्रॅटेजी चार्ट आपल्याला कुठे मिळेल. सो आपल्याला याचं ट्रेडिंगवर आधी आधी तुम्ही ऑप्शन्स आर्किटेक्टवर या आणि इथे स्ट्रॅडल किंवा स्ट्रँगल बनवा. ओके. लेट्स सी, मला एखादा निफ्टीमध्ये बनवायचं, सो मी इथे निफ्टी सिलेक्ट करतो आणि इधर वेज मध्ये आलं, स्ट्रॅडल सिलेक्ट केलं. ओके. आता इथे ह्याने बायचा स्ट्रॅडल दिला, राईट. जर तुम्हाला सेलचा स्ट्रॅडल कन्वर्ट करायचं तर तुम्ही इथे एक्सपायरी येऊन चेंज करू शकता. 6 जून आता करंटली सेम डे एक्सपायरी मी ठेवत नाही इथे, मी नेक्स्ट वीकची एक्सपायरी घेतो. सो इकडे बघा 6 जून आहे, 6 जून आहे. जर तुम्ही बाय करसाल तर तुमचा असा काही पे ऑफ बनला आहे. तो जर तुम्ही सेल करता तर तुमचा काही असा पे ऑफ बनेल. ओके. सो सेल साठी तुम्हाला आता बी वर क्लिक करायचं, तो बायचा ऑटोमॅटिकली टर्न्स इनटू द सेल. तो जसं आपण बघितलं की स्ट्रॅलचा जो पे ऑफ बनतो तो असा काही बनतो. सो दॅट विल बी अ ग्रेट, तिकडून एक बेनिफिट आपल्याला मिळतं. सेकंड गोष्ट, तर तुम्हाला स्ट्राईक्स वगैरे चेंज करायचे असेल तर इकडून तुम्ही स्ट्राईक्स वगैरे चेंज करू शकता युजली. ओके. आणि क्वांटिटीज जर वाढवायचे असतील तर क्वांटिटीज तुम्ही इथे वाढवू शकता. ओके. आणि लेट सी, जर इथे मी येतो 50, तो क्वांटिटीज वाईज तो मला इथे पे ऑफ वगैरे दिसून येईल, राईट. लेट सी, जर मला हा सेव्ह करायचा असेल, सो मी इकडे येणार आणि इकडे सेव्ह पोझिशनवर क्लिक करणार. सो शॉर्ट स्ट्रॅटेजी इथे आपण सेव्ह करतो, सेव्ह. सो मी आधी ऑलरेडी इथे बनवले आहेत काही पोझिशन तुम्हाला दाखवण्यासाठी ऑलरेडी. सो लेट्स सी, मी निफ्टीचा इथे पहिली जी स्ट्रॅटेजी आहे ती लॉंग स्ट्रॅटेजी बनवली. ओके. सो लॉंग स्ट्रॅटेजीचा जर मला पे ऑफ, मी काय केलंय 22,550 बघा कॉल आणि 22,550 पुट विकत घेतला आहे. ओके. नाव क्वांटिटी जी आहे 25 आहे. जो प्रीमियम जो आहे तो तुम्हाला इकडे ओव्हरऑल दिसून येईल या ओव्हरऑल ह्याच्यामध्ये, आणि करंट मार्केट प्राइस प्रीमियमची काय ते तुम्हाला इथे दिसण्यात येईल. ओके. नाव लेट सी, मला काय करायचंय, मला इथे यायचं आणि यू कॅन सी ओपन इन स्ट्रॅटेजी चार्ट, राईट. यावर मी क्लिक करणार. ओके. जसं मी यावर क्लिक करणार तर जो पण प्रीमियमचा जो इन्फ्लो आहे ना आपल्या ओव्हरऑल स्ट्रॅटेजीमध्ये तो तुम्हाला इथे दिसण्यात येईल. ओके. की किती आहे. सो लेट सी, जर मी 29, जर आता मी जे रेकॉर्ड करते तो 29, 30 इकडे आहे. ठीक आहे. 30च्या आसपास इथे कुठेतरी मार्केट ओपन झालं या लेवलला, 29चा क्लोज इकडे आहे. नाव मला काय इथे समजतं की जी स्प्रेडची व्हॅल्यू 29 ला होती. ठीक आहे. आता मी सेलर, इथे मी बाय केला ना, पण आता मी जर सेलर पर्स्पेक्टिव्ह इथे बघितला तर लेट सी 306 ला कॉल आणि पुट जर मला प्रीमियम मिळाला असतं 304च्या आसपास, तर ओव्हरऑल आजची स्प्रेडची व्हॅल्यू ती 118 आहे, राईट. विच इज अ गुड अमाऊंट ऑफ प्रॉफिट. ॲज अ सेलर पर्स्पेक्टिव्ह जर मी बघितलं तर 300ची जी स्प्रेडची व्हॅल्यू होती 29 मेच्या आसपास, 2-2.5च्या आसपास, जी ऑलमोस्ट आली आहे 118 ला, राईट. 30 मेचा जर मी बनवतो असेल तर करंट एक्सपायरीचा, राईट. सो आता जर लेट्स सी मला एंट्री बनवायची असेल आणि एखादा मला इंडिकेशन मिळालं पाहिजे की ह्या इंडिकेशनवर गेलो तर मला एखादी तिकडे एंट्री मिळेल, राईट. सो व्हॉट आय डू, मी इंडिकेटर्सवर येणार इकडे आणि सिम्पल जो आपण मुव्हिंग ऍव्हरेज प्लॉट करतो ना तो प्लॉट करणार. ओके. मुव्हिंग प्लॉट केला, ह्याला मी थोडं चेंज करतो. सो मुव्हिंग ऍव्हरेज जो आहे तो इथे मी व्हाईट मध्ये करतोय आणि इनपुट्स मध्ये 20 ठेवा.
ओके, जी लेंथ आहे ती 20 ठेवा. युजली जी तुम्हाला बेटर वाटते, मला तर बेटर 20 वाटते, कारण मी जनरली जेव्हा पण 20 वर ट्राय करतो, ट्रेड करतो, तेव्हा एक चांगला रिझल्ट भेटतो. ओके, सो लेट्स सी, जर मी आजच्या दिवसासाठी जर मला एक्सपायरीसाठी जर एखादा कोणता स्ट्रॅटेजी बनवायचा असेल, सो व्हॉट आय डू, यू कॅन सी मार्केट इथे क्लोज झाला आहे. सो एक सिम्पल लॉजिक ठेवा, जर मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली जर स्प्रेडची व्हॅल्यू असेल, मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली स्प्रेड व्हॅल्यू असेल, तर तुम्ही जाऊन तिकडे सेल करू शकता. आणि जसा तो वरती गेला तर इकडे बाय करू शकतो. लेट्स सी, जर मार्केट ओपन झाला इनिशियल स्टेजला 915 तर मी नाही बनवणार. इथे बघा, ह्याने ह्याच लेवलला मार्केटच्या इथे खाली टच केले आहे, तेव्हा स्प्रेड व्हॅल्यू होती 214 रुपये. 214 ते 15 होते, 921च्या आसपास, राईट. सो मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली ट्रेड करते 921, 921च्या आसपास, राईट. तेव्हा प्रीमियम काय होतं, 215. सो मी काय करणार, इथे जाऊन कॉल अँड पुट दोन्ही विकणार, राईट. आणि ह्याचा जो स्टॉप लॉस असेल ना, तो 20-30 पॉईंट किंवा 50 पॉईंट वरती ठेवणार इकडे तिकडे. जर 215 किंवा 210 ना, तर लेट्स माझा हा जो स्टॉप लॉस ना, तो 220 ते 30च्या आसपास मी ते स्टॉप लॉस ठेवणार. ठीक आहे, मॅक्झिमम 50 पॉईंट ठेवा, पण 20-30 पॉईंटच्या आसपास रेंज ठेवा. आणि जोपर्यंत मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली स्प्रेडची व्हॅल्यू ट्रेड करते, तोपर्यंत आय विल होल्ड इट. ओके, आणि जो स्टॉप लॉस आहे ना, जसं जसं स्प्रेडची व्हॅल्यू खाली पडते, मला बेनिफिट मिळतोय सेलर, ऍज अ सेलर. 215चा स्प्रेड इकडे येऊन 152 झालाय. सेम डे मी बोलतोय, मी जेव्हा रेकॉर्ड करते 9/21च्या आसपास 30 तारखेला, त्याच सेम डे 215ची स्प्रेड व्हॅल्यू 180 वर 140 वर गेले, राईट. सो इथे जर तुम्ही बघितलात तर इकडे ऑलमोस्ट बेनिफिट आहे या गोष्टीचा, या फॉलचा. सो ह्याला काय करायचं, स्टॉप लॉस तुमचा इकडे असेल ना, तो हळूहळू हळू इथे तुम्ही ट्रॅक करू शकता खालच्या साईडला. सो लेट्स सी, जर मी इथे हॉरिझॉन्टल लाईन प्लॉट करतो, लेट्स सी माझा हा स्टॉप लॉस असेल आधी, आणि माझा जो प्रॉफिट असेल ते सपोज इकडे असेल. ओके, ह्याला मी रेट करतो. ओके, लेट्स सी मी एंट्री इथे बनवली 215च्या आसपास. ओके, माझा स्टॉप लॉस ठेवला मी वरच्या पॉईंटला 230च्या आसपास, 240च्या आसपास. सो जसं जसं हा खाली जाणार, सपोज ह्याने इथे लो क्रिएट केला थोडाफार, सो माझा जर स्टॉप लॉस असेल ना, तो मी इकडे उचलून थोडाफार अजून वरती 40 पॉईंट वरती घेऊन येणार. ठीक आहे, आणि मला अजून दिसतो की तो मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली ट्रेड करते, तो अजून त्याला खाली जाऊ दे स्प्रेडच्या व्हॅल्यूला, लगेच मी स्टॉप लॉस, जसा तो 50 पॉईंट खाली गेला, मी वरचा जो 50 पॉईंटचा स्टॉप लॉस ना, तो पुन्हा 50 पॉईंट वर घेऊन येणार. ओके, पुन्हा इकडे आला खाली, राईट, इथे आला इथपर्यंत, अजून खाली आला, सो पुन्हा मी जो स्टॉप लॉस आहे तो 50 पॉईंट खाली वरती घेऊन येणार. ओके, 20-30 पॉईंट जे आपण ठेवले. जेव्हा इथे बघा, इथे टेक्निकली मुव्हिंग ऍव्हरेजला माझी एक्झिट बनते या लेवलला, राईट. सो जर तुम्हाला पाहिजे की इथे जर मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती गेलं तर तुम्ही एक्झिट करू शकता, किंवा वेट करा की हा जो स्टॉप लॉस आहे तो हिट होण्याची, राईट. सो इव्हन जर तुम्ही जो बेनिफिट मिळवलाय प्राइस रेंज मध्ये, सर एंट्री तुम्ही 215ला बनवली, सपोज जर स्टॉप लॉस हिट पर्यंत कधी तुम्ही वेट केला असेल इथपर्यंत, तर एक 50-60 पॉईंटचा तुम्हाला एक स्कॅल्प मिळून जातो, राईट. तो जर तुम्ही टेक्निकली ह्या मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती एक्झिट केला, तर लिटरली 80 पॉईंटचा जो मोमेंटम आहे तो कुठेतरी आपल्याला मिळतो, राईट. सो मुव्हिंग ऍव्हरेज तुम्ही इथे प्लॉट करू शकता स्पेसिफिकली, किंवा जर मी मुव्हिंग ऍव्हरेज जर कोणाला पाहिजे असेल तर यू कॅन गो विथ दी मुव्हिंग ऍव्हरेज, चालेल. ह्याच्यासोबत एक तुम्ही RSI पण युज करू शकतो. तो RSI कसा युज करायचा ते सांगतो. सो मी मुव्हिंग ऍव्हरेज इथे डिलीट करतो. ओके, सिम्पल ठेवूया, अगेन डिलीट डिलीट. सो मी इथे येणार आणि इंडिकेटर ठेवणार RSI, इट्स RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स मी इथे प्लॉट करणार. ओके, सो ह्याचा थोडा कलर चेंज करतो, तो थोडा तुमच्यासाठी पण विजिबल राहील या गोष्टी. लेंथ त्याची तशीच ठेवा, काय गरज नाही चेंज करायची त्याची लेंथ. नाव कॅन सी सेम RSI चे जे हे सेटिंग आहे ना, ह्याला मी थोडं 60 आणि 40 करतो. ओके, युजली आय प्रेफर गो विथ 60-40. ओके, सो सिंपल आहे. जेव्हा RSI 60च्या खाली असेल इकडे या लेवलला, सॉरी 40च्या खाली असेल या लेवलला, सो वीक आहे, स्ट्रेंथ वीक आहे त्यामध्ये, तर यू कॅन गो अँड सेल इट. ओके, जेव्हा तो 60 क्रॉस करेल किंवा 60च्या वरती जाऊन ट्रेड करेल, तेव्हा तुम्ही एक्झिट करू शकता त्या गोष्टीला. ओके, यू कॅन सी इथे जर मी बघितलं तिथे स्ट्रेंथ होती, खूप वीकनेस होता ह्या लेवलला, राईट, अराउंड दिस लेवल. सो इथे जाऊन मी कुठेतरी सेल केलंय. जर इनिशियल स्टेजला मार्केट ओपनिंगला स्टिल आय गॉट द एंट्री ऑन 919, राईट. सो माझी एंट्री प्राइस होती 198च्या आसपास ह्या लेवलला, आणि इथे जो स्टॉप लॉस असेल जर मी ठेवला असेल तर 20-30 पॉईंटचा. एक्झिट आला, मी होल्ड करणार टिल की हा 60च्या आसपास जातोय की नाही. सो यू कॅन सी इथे 60च्या आसपास गेलाय, पण ओव्हरऑल 60 टच नाही केलंय.
सो वाटल्यास तुम्ही ते एक्झिट पण बनवू शकता, पण 60ला टच केलं किंवा 60 अबाव जर जायला ट्रेड करत असेल तर यू कॅन एक्झिट दॅट स्प्रेड. ओके. सो इथे येऊन जो मोमेंटम आहे तो बघा तुम्हाला इथे ओव्हरऑल मिळते. सो अगेन RSI जर तुम्ही एंट्री बनवला असतात विथ द हेल्प ऑफ डिफरंट डिफरंट थिंग. सो टेक्निकली मला RSI एंट्री दिली ह्या लेवलला आणि एक्झिट जर सपोज इथे जरी मी घेतली असती अराउंड 60च्या आसपास, ठीक आहे, स्टील आय गॉट द 50-60 पॉइंट्स ऑफ मोमेंटम. राईट. सो काय करा तुम्ही, एक स्ट्रॅडल प्लॉट करून ठेवा, त्याचा स्ट्रॅटेजी प्लॉट करून ठेवा, स्ट्रॅटेजी चार्ट, आणि मुव्हिंग ऍव्हरेज किंवा RSI हे दोन युजली तुम्ही युज करू शकता. आणि दोघांवर खूप चांगला बेनिफिट आहे जो भेटतोय, रिझल्ट जो आहे तो बघायला मिळतोय जर तुम्ही हे दोन इंडिकेटर नीट प्लॉट केलात तर. राईट. आणि जी मी कन्सेप्ट सांगितले त्या कन्सेप्टवर तुम्ही बेसिकली ट्रेड बनवलात तर. राईट. सो स्ट्रॅडल बनवा. जे युजली सेलर आहेत ना त्यांच्यासाठी खूप बेनिफिट आहे या गोष्टी. आणि जर तुम्हाला मल्टिपल इंडिकेटर्स पाहिजे असतील तर तुम्ही मल्टिपल इंडिकेटर्स तुम्ही ते प्लॉट करू शकता. सो बॉलिंजर बँडच्या बेसिसवर जर तुम्हाला बनवायचे असेल तर बॉलिंजर बँड पण प्लॉट करा. इव्हन तर जे पण आपले टेक्निकल इंडिकेटर्स आहेत ना ते तुम्ही ते प्लॉट करू शकता. ओके. सो कंबाईंड स्ट्रॅटेजीचा जो चार्ट मिळतो तो तुम्हाला इकडे मिळून येईल. राईट. सो हा एक बेनिफिट आहे तुमच्यासाठी की एक कंबाईंड स्ट्रॅटेजीवर जर मी एखादी स्ट्रॅटेजी प्लॉट करते किंवा एखादा मुव्हिंग ऍव्हरेज किंवा एखादा टेक्निकल चार्ट प्लॉट करते तो किती बेनिफिट मला मिळेल ते तुम्हाला इथे दिसून येईल. राईट. सो बऱ्याच लोकांना हे कन्सेप्ट माहिती नसते, पण स्टील दे गेट व्हेरी गुड अमाऊंट ऑफ रिटर्न. जर तुम्ही ह्या बेसिसवर जर तुम्ही ट्रेड बनवला तर खूप चांगला रिटर्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता मार्केटमधून जर तुम्ही स्ट्रॅडल आणि स्ट्रँगल युजली सेल करत असाल तर. राईट. सेकंड जी गोष्ट मी सांगायची म्हटले तर जर तुम्ही एखादा डिरेक्शन वरती ट्रेड बनवतात किंवा बुल कॉल स्प्रेड बेल पुट स्प्रेड बनवतात तर तिकडे ट्राय करा की डिरेक्शन असेल तर तुम्ही हा स्ट्रॅटेजी चार्ट प्लॉट करा. ओके. जर डिरेक्ट आपण नॉर्मली बुल कॉल स्प्रेड बनवला आय डोंट नो की तिकडे डिरेक्शन येते की नाही, मग ती कुठेतरी फेल होणार त्या युजली लेवलला जाऊन. सो अवॉइड दॅट पर्टिक्युलर थिंग. ओके. डिरेक्शनचे आहे कन्फर्मेशन किंवा कुठेतरी वाटतं की मोमेंटम आहे, रिसर्च करून आला आहे तर यू कॅन गो विथ द सेम थिंग. ओके. किंवा युजली स्ट्रॅडल आणि लॉंग स्ट्रॅडल आणि शॉर्ट स्ट्रॅडल साठी ह्याला युज करा. ओके. सेम लॉजिक गोज विथ दी बुलिश स्प्रेड ऍज वेल. आता मी नियर बाय एक्सपायरी केलं आहे सो त्यामुळे कुठेतरी बेनिफिट आहे थिटाचा आणि IV इम्पॅक्ट कुठेतरी कमी कमी होतो, त्यामुळे IV चा इम्पॅक्ट पण कुठेतरी दिसून येतो या पोझिशन्सवर. पण तेच जर मी एखादा लॉंग स्ट्रॅडल वरती बनवतो आहे, सो लॉंग स्ट्रॅडल वरती आपल्याला काय करायचंय, सेम जो मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली आपण डायव्हर्जन बघितलं ना की त्या मुव्हिंग ऍव्हरेजला डायव्हर्जन नाही पण त्याच्या खाली जर ट्रेड बनवत असेल तर आपण सेलचा बनवत होता एक ट्रेड. सो जर त्या मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती जातोय स्प्रेडची व्हॅल्यू सो यू कॅन गो विथ दी बाय स्ट्रॅडल. ओके. आणि एक्झिट कधी करायचे, गो विथ दी स्टॉप लॉस. स्टॉप लॉस ट्रेल करत जा, जसं बघितलं प्रॉफिट ट्रेल करायचा युजली. आणि जसा तो मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली पडायला सुरुवात होईल किंवा खाली ट्रेड द्यायला सुरुवात होईल देन यू कॅन एक्झिट द थिंग. तो तुमचा जो लॉंगचा जो ट्रेड होता, जो लॉंगचा जो पोझिशन होती ती तुम्ही काढू शकता. ओके. अँड व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की थोडी ह्यावरती प्रॅक्टिस करा. स्टील इट हॅज अ गुड अमाऊंट ऑफ रिझल्ट. जर तुम्ही स्ट्रॅटेजी प्लॉट मध्ये सोबत हे जर तुम्ही दोन इंडिकेटर प्लॉट केला तर यू ऍटलिस्ट गेट तुम्हाला एक चांगली तरी एक अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आणि ट्राय करा की नियर बाय एक्सपायरी ट्राय करा आणि सेल स्ट्रॅडल वरती जास्त ट्रेड करा, कारण नियर बाय एक्सपायरी जेवढं तुम्ही असाल ना तेवढा तुमचा इम्पॅक्ट पण जास्त आहे. ठीक आहे. थोडं मी डिटेलमध्ये सांगतो जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी की नियर बाय एक्सपायरी ना तुमच्या बऱ्याच कंडिशन्स तुमच्या फेवरमध्ये असतात. कारण ओव्हरऑल सपोज जर डिरेक्शन जरी आली नियर बाय एक्सपायरी तर डेल्टा तुमचा एवढा रिॲक्ट नाही करत. राईट. स्पेसिफिकली जर तुम्ही OTM स्प्रेड्स बनवला असाल तर. पण डेल्टा कुठेतरी तुमच्या थोडा थोडा फेवरमध्ये राहतो. सेकंड थिंग जो आहे तो IV चा जो इम्पॅक्ट आहे, इम्प्लाइड व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट आहे तो IV चा इम्पॅक्ट ना हळूहळू हळू ना कमी होत असतो. राईट. सो जर लेट्स सी जर मला दिसतंय की फार बाय एक्सपायरी जो 1% व्होलॅटिलिटी वाढून जी माझी ₹10 प्रीमियम चेंज होता तोच प्रीमियम 1% व्होलॅटिलिटी वाढून नियर बाय एक्सपायरी ₹2-3 किंवा ₹4-5 वाढणार. राईट. का, कारण IV चा इम्पॅक्ट हळूहळू कमी होते, कारण त्याची जी प्रोबॅबिलिटी असते आउट ऑफ द मनी क्लोज होण्याची ती वाढते. राईट. सो IV चा इम्पॅक्ट कुठेतरी कमी होतो त्या बेसिसवरती. आणि जर IV वाढला तरी लेट्स सी मोठ्या प्रमाणात IV वाढला आणि प्रीमियम वाढला तर ऑप्शनचं काय, ऑप्शनला एक्सपायरीच्या टायमाला 0 व्हायचंच आहे. सो तुमचा तिकडे थिटा वाढणार. राईट. सो IV ने जरी प्रीमियम वाढवला तरी थिटा तुमचा त्या दिवशीचा इम्पॅक्ट जो आहे तो त्याच्यामध्ये केटर करणार आणि नेक्स्ट जो एक ड्रॉप बघायला मिळतो तो IV चा ड्रॉप, थिटाच्या ड्रॉप मध्ये तुम्हाला एक मोठा फॉल बघायला. जसं इथे बघा हा जो प्रीमियमचा स्प्रेड होता 233 होता 29 मेला.
जेव्हा 2 दिवस एक्सपायरीला होते किंवा 1 दिवस म्हणजे एक्सपायरीच्या 1 दिवसा आधीची व्हॅल्यू. जसा दुसऱ्या दिवशी 9:15 ला मार्केट ओपन झाला, यू कॅन सी 230 वरून डायरेक्ट स्प्रेडने उडी मारली 177 वर. राईट. सो डिरेक्शन जी आहे ती कुठेतरी फेवर मध्ये आली, सॉरी थिटा जो आहे तो कुठेतरी फेवर मध्ये आला या गोष्टीमध्ये. राईट. सो त्या गोष्टीचा तुम्हाला कुठेतरी इथे बेनिफिट मिळाला. राईट. सो बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला ग्रीक्सचे कंपोनेंट्स क्लिअर असतील तर स्ट्रॅटेजी पार्ट पण तुम्हाला डेफिनेटली ती जे लॉजिक आहे किंवा ती जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला इझिली कव्हर होणार. ओके. सो आजचा टॉपिक हाच होता की स्ट्रॅटेजी चार्ट बेसिसवर आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा. आणि जर काही अजून कोणता डेटा पॉईंट जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा की हा डेटा पॉईंट पाहिजे अँड यू कॅन गो विथ द सेम. ओके. आपण त्याच्यावरती ट्राय करू व्हिडिओ बनवायचा. आणि सबस्क्राईब करून नक्की जा, सो नवीन नवीन ज्या व्हिडिओज येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन्स पण येतील. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम. हॅव अ नाईस डे.